काश्मीर येथील 370 कलम सरकारकडून रद्द करण्यात आल्यामुळे येथे सुरू असलेली दहशतवादाची दादागिरी आता संपुष्टात आली आहे। हा काश्मीरच्या विकासासाठी मोदी सरकारकडून घेण्यात आलेला महत्त्वाचा निर्णय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज येथे केले। श्री नाईक हे आज 370 कलम रद्द झाल्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी जिल्ह्यातील वकील, डॉक्टर, शिक्षक यांच्याशी त्यांनी संवाद साधला। तुमच्या भेटीचा कार्यक्रम अचानक ठरला। मी काल दिल्लीत होतो। मला काल सकाळीच टार्गेट मिळालं जायचं आहे। सिंधुदुर्गात प्रत्येक जिल्ह्याला 5-5 डिस्ट्रिक्ट दिले। त्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन साधारण जो ऐतिहासिक निर्णय झाला काश्मीर जम्मू आणि काश्मीरला जे 370 कलम बहाल केलं होतं त्यावेळेला, आणि ते कलम 70 वर्षानंतर जे रद्द झालं त्या संदर्भात बुद्धिजीवी लोकांच्या काय भावना आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे हे एकदा समजून घेण्यासाठी आणि थोडीशी माहिती त्या संदर्भात देण्याचा हा कार्यक्रम आहे। तुम्ही सगळे कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि खास करून कॉलेजचे प्राचार्य आणि ट्रस्टी यांनी सगळ्यांनी जे काही सहकार्य हा कार्यक्रम करण्यासाठी दिला आहे त्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे। मित्रांनो, आपण सगळे भाग्यवान आहात की या देशात आम्हाला जन्म मिळाला। कारण या देशाचं वर्णन जे काय आणि पूर्वजांच्या सर्वांच्या पुण्याईनं आम्ही या देशाचे नागरिक झालो। आमच्या हातात नव्हतं, परमेश्वरांची कृपा झाली आणि झालो। हा देश जगात परत एकदा जगाच्या गुरुपदी सगळ्यात वर यावा यासाठी सगळ्यांच्याच मनात आहे आणि त्यासाठी प्रत्येकजण आपली भूमिका या याच्यातून ओळखतो आहे। परंतु जेव्हा आपण स्वतंत्र झालो, जवळजवळ 400 ते 450 काहीतरी रियासती होत्या, राज्यात छोटी छोटी राज्य होती, लहान लहान राज्याची। पण देश स्वतंत्र झाल्यानंतर देश स्वतंत्र झाला काही सहजासहजी असा सहज झाला असं नाही की प्रत्येकाने तिथे तरी लाखो लोकांनी आपल्या जीवाची आहुती परिश्रम केले, कारागृहात सडले, खूप त्रास सहन केले, ब्रिटिशांकडून मार खाल्ला आणि त्यांच्या या त्यागामुळे आपल्याला काही स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांना जावं लागलं। परंतु देश स्वतंत्र झाला, शासन आपलं आलं, परंतु ते शासन सुशासनात आपण कशा पद्धतीने परिवर्तित करू शकू अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्यांनी केले। थोड्याशा काही चुकीमुळे, काही वैयक्तिक स्वार्थामुळे त्यावेळीच्या नेत्यांनी जर ही चूक केली नसती तर आज आपला देश आपण जे म्हणतो की या वरच्या स्थानावर निश्चितपणे गेला असता। परंतु या 70-72 सालामध्ये वर्षामध्ये जे काश्मीरला ज्या पद्धतीनं मी म्हटलं 400-450 एक्झॅक्ट नंबर मला माहीत नाही, परंतु ही जी राज्य होती ती सगळी स्वातंत्र्य कुणालाही वेगळं राज्य ठेवलं नाही। परंतु एकच राज्य असं होतं की ते खुद्द नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे होते आणि ते त्यांनी जबाबदारी घेतली होती की हे काश्मीरचं जे काय आहे रियासत जी आहे आणि तिथं महाराजा हरिसिंगाचं राज्य होतं आणि त्यामुळे पाकिस्तानकडून पाकिस्तानात जाऊन की हिंदुस्थान राहावा हा जो विचार होता, परंतु महाराजा हरिसिंगाला वाटत होतं की आपण हिंदुस्थानात राहावं आणि हे सगळं चालत असताना अचानक पाकिस्तानने हल्ला केला। बाकीच्या लोकांना सहकार्य करून कुठल्यापर्यंत आले आणि शेवटी मग भारताच्या फौजेने त्यांनी बोलावलं आणि तिथं जाऊन पाकिस्तानच्या या सैनिकांना हाकलून लावलं। परंतु आपला जो थोडा त्यांनी प्रदेश जो जिंकला होता
तो कागदी करत आपण लाहोरपर्यंत जवळजवळ पोचलो. आणि त्यामुळे सगळे नेतेगण मिळून सांगत होते की त्यांचे म्हणणे होते आपण हा युरोमध्ये कसं घेऊन जावा आणि तिथून सोडवा. परंतु सगळ्यांनी त्यांना सांगितलं होतं की आता युरोप जाऊ नका, आपण जो जिंकलेला प्रदेश आहे तो आपल्या ताब्यात घेऊ आणि नंतर आपलं जर प्रदेशन झाल्यानंतर मग तुम्ही युरोप जा. पण ते आधीच गेले, पहिली चूक तिथं केली, आधीच गेले आणि तिथं शटस्को आला आणि पाक ऑक्युपाय काश्मीर जो आपला प्रदेश आहे काश्मीरचा तो पाकिस्तानच्या पाक ऑक्युपाय काश्मीरवर तिथं राहिला. आणि ह्या एका मोठ्या चुकीमुळे आपल्या देशानं आम्ही सर्वांनी किती हाल अपेक्षा सोसला. तर प्रदेश काश्मीरचा आपलं झालं, परंतु 370 हे टेम्पररी कलम जोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत हे कलम तिथं लावलं. आणि हे कलम लावल्यानंतर त्याच्यानंतर आणखी एक कलम सुद्धा 35A लावलं. आणि त्या याच्या काळानुसार कुणीही तिथं बाहेरचा कोणीतरी जाऊन जमीन घेऊ शकणार नाही. बाहेरचा जर कोणी आला तर तिथं तो नागरिक बनवू शकत नाही. कुणी जर तिथल्या मुलीशी लग्न केलं तर त्याला तिथं अधिकार मिळणार नाही. मुली लग्न करून बाहेर गेली तिचा अधिकार जाणार. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात डोळे झाकून त्यांनी प्रायमरी सही मारली. आणि हा मोठा जो काही घोळ केला तो घोळ निसता 70 वर्ष निघला. परंतु मोदी सरकारने गेल्या पहिल्या टर्ममध्ये 5 वर्ष सरकार चालवलं. काश्मीरमध्ये कॉलिशन गव्हर्नमेंट केलं, महबूबा मुफ्तीबरोबर गव्हर्नमेंट केलं. तिथं संपूर्ण या गोष्टीचा विचार केला, स्टडी केली, कशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, 370 निकाल म्हटलं पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा पूर्ण अभ्यास करून परत दुसऱ्या सरकारच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे दुसरं सरकार आलं. आणि 100 दिवसाच्या आतमध्ये हा जो आपल्या देशाला लागलेला जे आपल्या काश्मीरसारख्या सुंदर प्रदेशाला लागलेली जी कीड होती ती कीड आज काढून टाकली होती. आणि त्यामुळे परत एकदा संपूर्ण भारत जो आज आमच्या हातात आहे संपूर्ण भारत आज एक संघ उभा राहिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं जे काही श्रेय आहे ते मोदी सरकार आणि तुम्हा सर्वांचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी त्या गोष्टीला सपोर्ट दिला, हा सपोर्ट आणि तुमचे आशीर्वाद हे सगळे आज या कामाला उपयोगी आलेले आहेत. आणि आज काश्मीर या आतंकवादापासून आज मुक्त झालेलं आहे, होत आहे. कारण या सगळ्या गोष्टीचा आपण हे काश्मीर सांभाळण्यासाठी पण तिथं काश्मीर आपल्याबरोबर होतं, परंतु काही 1-2 गोष्टी सोडल्या तर भारताची सत्ता तिथं चालत नाही. जे काही करेल ती पूर्ण दिशा होती. आणि अशा माध्यमातून आपण करोडो रुपये तिथं घातले, सगळे दिले, बजेट व्यवस्थित दिलं, परंतु ते बजेट जात होतं कुठं तर आतंकवादाच्या संगणकामुळे हे जवळजवळ हा निधी जो आपण इथून देत होता तो आतंकवादाच्या हातापर्यंत पोहोचत होता. आणि काश्मीर कसं आतंकवादाच्या सहाय्याने पाकिस्तानाने आपलं करून घ्यावं अशा पद्धतीचे प्रयत्न गेल्या 70 वर्षात भरपूर चालत होते. परंतु परमेश्वराच्या कृपेने उशीर जरी झाला पण आज जी काही गोष्ट झाली ती योग्य झाली आहे. आणि नंतर सर्वांनी स्वागत केलं आहे असं मला वाटतं. आम्ही एवढे सगळा निधी आणि सगळ्या गोष्टी तिथं दिल्या पण त्याच्यापासून आम्हाला काय मिळालं. त्याच्यापासून सुदीर्घ आवाज राष्ट्र भारताच्या विषयी त्यांच्या मनात लोकांच्या मनात घृणा निर्माण करण्याचं कार्य, भ्रष्टाचार, अलगाववाद या सगळ्या गोष्टी त्या तिथं आज लोक वर काढलेलं होतं. आणि त्यामुळे कधी ना कधी आपला जो काश्मीर आहे तो सुद्धा आपल्याकडून जाणार ठीक आहे अशा पद्धतीचं होत्या. आणि त्यामुळे सुरुवातीपासून भारतीय जनसंघाची स्थापना झाली. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यावेळी या एक कॉलिशन गव्हर्नमेंट होतं. पहिलं जे आपलं सरकार होतं तर सर्व पक्षाचे लोक म्हणजे सरकार घडवलं होतं. आणि अशा या काही चुकामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जे आपले जनसंघाचे संस्थापक होते या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी हा विषय परत मांडला होता की गेले काय 370 जे कलम आहे किंवा 35A आहे हे ह्या देशाला आपण जर एकसंघ राहायला देणार नाही त्यामध्ये हटलं पाहिजे. ते सुरुवातीपासून जो जनसंघाचा मॅनिफेस्टो होता तो
तो आतापर्यंत भाजपापर्यंतच्या मॅनिफेस्टोमध्ये 370 हे देशाला हानिकारक आहे ही भूमिका आम्हा सर्वांची होती. आणि त्यामुळे त्यांनी त्याच वेळे आपल्या मंत्रिमंडळ इंडस्ट्री मिनिस्ट्री होते पहिल्या सरकारमध्ये नेहरूच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं इंडस्ट्री मिनिस्ट्री होते त्यांनी ह्या कारणासाठी तिथं राजीनामा दिला. कारण ही गोष्ट आपल्या देशाला परवडणारी नाही. मंत्रिपद हे जरा तुच्छ गोष्टी आहे, पण आपला देश हा अखंड राहायला पाहिजे. आपला देश हा या जगात सर्वात मोठा झाला पाहिजे ह्या भावनेने त्यांनी राजीनामा दिला आणि या काश्मीर संदर्भात त्यांनी आंदोलन केलं. कारण तिथं त्यांचं हे होतं की आता म्हणणं होतं अरे या सगळ्या माध्यमातून भारताच्या पंतप्रधानाबरोबर त्यांचा पंतप्रधान वेगळा होता, मुख्यमंत्री नव्हता. आणि त्याचबरोबर घटना जी होती ती त्यांची वेगळी होती, काश्मीरसाठी वेगळी ठेवली होती. आणि जो झेंडा होता तिरंगा होता, तो तिरंगाला ते मान देत नव्हते, त्यांचा हा ध्वज वेगळा होता. म्हणजे आंदोलन हे सुरू झालं, जो प्रधान जो निशाण आणि जो विधान या एका दिवसात चालणार नाही याच्यामध्ये आंदोलन केलं. त्यांनी तिकडे शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन काश्मीर आणि पास काढायचं. तिथं जम्मू काश्मीरमध्ये जायचं असेल तर तिथं त्यांचा सरकारकडून पास घ्यावा लागत होता, पण त्यांनी तो रूल मोडला, त्यांना आत टाकलं आणि तिथंच या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी आपल्या प्राणाची आहुती त्या काळाला त्याचा त्यांना मारलं गेलं. म्हणजे काय दरदारा कसे पुरुष होते, म्हणजे कसं तरी कशाही याच्यात रोगी नव्हते. त्यामुळे आतापर्यंत नंतर काय इन्क्वायरी मागितली होती, काय झाली अजूनपर्यंत त्या इन्क्वायरीचा काही करतात नाही. तर अशा पद्धतीनं हा जो इतिहास आहे हा इतिहास त्याचा इतिहास जरी असला तर परंतु भारतीय जनता पार्टी किंवा अशा विचाराच्या लोकांनी हा विषय कधीच आपल्या डोक्यातून काढून दिला नाही. 1992 मध्ये परत मी कशाला आठवण करून दिलं. 1992 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर जोशी होते. काश्मीर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा लागत नव्हता, फक्त पाकिस्तानचा झेंडा तिथे लागत होता, काश्मीरचा झेंडा लागत, त्याच्याबरोबर पाकिस्तानचा झेंडा लागत होता आणि भारताचा तिरंगा तिथे लावून देत नव्हते. पण 1992 मध्ये डॉक्टर जोशींनी एक एकता यात्रा काढली कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि त्या सांगायचं म्हणजे तिथं जाऊन त्या लाल चौकात परत एकदा भारताचा तिरंगा तिकडे फडकावा. त्यामुळे आम्ही बाकीच्याही आहोत, फक्त 80 लोक तिथं पोहोचले. हजारो कार्यकर्ते जम्मूपर्यंत गेले होते, त्यामध्ये हरवण्यात आलं. त्यामुळे एका विमानात जाऊन आम्ही 80 लोकांनी तिथं हा लाल चौकामध्ये गेला, झेंडा तिरंगा आपला फडकवला. हा जो इतिहास आहे हा इतिहास हे सगळ्या गोष्टी एक मनात त्या संदर्भात कुठेतरी हे होतं की हे काम झालं पाहिजे. हे कृषी सत्ता कलम जे आहे ते हा जो वेगळेपणा काश्मीरचा वेगळेपणा आहे तो भारतासाठी मारक आहे आणि तसंच झालं आजपर्यंत. तिथं आतंकवाद्यामुळे हे आतंकवादी हे तिथल्या लोकांची मदत देऊन भारतात शिलाय गेले. म्हणजे हा प्रश्न काश्मीर फुटलं. आज पार्लमेंटमध्ये ह्या तिथून आतंकवादी पार्लमेंटला अटॅक केले, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले, शेकडो लोकांना मारून टाकलं. म्हणजे आतंकवाद त्याच माध्यमातून संपूर्ण देशात फैलावण्याचा त्यांचा जो प्रयत्न होते यशस्वी होत होते. आणि त्यामुळे एक कारण हे 370 कलम होतं. आणि अशा कलमाला आपण फाटा द्यावा अशा पद्धतीनंच भारतीय जनता पार्टी इतर सगळे काही पक्ष जे होते ते या ह्याच्यात होते. आणि अशामुळे जे काम झालं, जे काय एक महत्त्वाचं काम या देशाचं काम झालेलं आहे, मला वाटतं त्याचे सर्व श्रेय जे आहे ते सर्व श्रेय जनतेला. जर मोदीचं सरकार जर परत 5 वर्षात निवडून आलं नसतं, मोदी जर परत पंतप्रधान झाले नसते तर या जी गोष्ट काम घडलेली आहे ती खूपच मुश्किल काम होतं. म्हणजे 370 कलम आपण कसा होतो ना, पण ज्या शिताबेनं माननीय अमितभाई शहाने आपले गृहमंत्री जे आहे त्या पद्धतीनं हे विधेयक आणलं आणि राज्यसभेत मेजॉरिटी नसताना सुद्धा त्याचं मेजॉरिटी निर्माण करून ते दोन्ही हाऊसमध्ये दोन्ही याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये पास करून घेतलं. ते मोठं अवघड आहे होतं. मला वाटतं ह्या याच्यातून हे जे काही हिस्टॉरिकल डिसिजन झालं आहे हे आज देशाची एकता मला वाटतं अखंड करण्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि सर्व लोकांना जे काही सहकार्य मिळाले काय होत होतं
आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलाही नागरिक जाऊन तिथं स्थायिक होऊ शकत नव्हतं. तर लहानसं घर बांधायला जमीन तो विकत घेऊ शकत नव्हता. त्यामुळे तिथे जे बांगलादेश किंवा पाकिस्तान जे आपले हिंदू निर्वासित तिकडे आले होते त्यांना अजूनही तिथं तिथली सिटिझनशिप ते देण्यासाठी तयार नव्हते. परंतु आतंकवाद्यांना आत घेऊन त्यांना या देशाचे नागरिक करण्याचं काम तिथे व्यवस्थित चालू होतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि बाकी ज्या काही संख्या ज्या पद्धतीने तिकडे काही इलिगल काही गोष्टी चालत होत्या, केंद्राच्या ज्या योजना होत्या त्या योजना तिथपर्यंत पोहोचत नव्हत्या. केंद्राने शेकडो योजना होत्या पण तुझ्या भागाचा विकास सामान्य फक्त 4 किंवा 5 फॅमिलीने हे जे काही देशातून जो काही बजेट जात होतं, भारतातून जे काही पैसे त्यांना दिले होते ते आतंकवादी आणि 4-5 फॅमिलीचे वापरून खायच्या काश्मीरचा विकास केला. काश्मीर तिथंच राहिलं. आज युवक जो तिथे संतापतो आहे किंवा आतंकवाद्याच्या आहारी जातो त्याचं कारण हे आहे कारण तिथे इंडस्ट्री उभा करू शकत नव्हते. तिथं विकासाच्या कसलंही दालन तिथं उघडं नव्हतं. आणि अशामुळे ज्या काही गोष्टी तिथं झाल्या पण आज त्या सर्व गोष्टींना पाठा देऊन जो काय भारताचा विकास होत आहे त्या विकासाच्या यात्रेत आज काश्मीर सामील झालेला आहे. तिथं ज्या सुविधा तुम्हाला मिळतात तिथं मिळायला सुरुवात होणार आहे. आज जवळजवळ 50-51 हजार तिथे तरुण आज आपल्या आर्मीमध्ये भरती गेलेले आहेत आणि अशा पद्धतीची योजना ती कधीतरी झालीच नव्हती. आज प्रत्येक मंत्रालय तिथं जात आहे. ह्या याच्यामध्ये विकासाच्या आपण काय करू शकतो आणि आपापल्या मंत्रालयाच्या माध्यमातून तिथं विकास कसा करावा, युनिव्हर्सिटी कशा आणाव्या, लोकांना एम्प्लॉयमेंट कसा द्यावा, अशा पद्धतीचा विकास तिथं चालू आहे. जे काही 3 तलाक बिल झालेले आहेत त्यामुळे तिथल्या महिला खुश आहेत. तर अशा पद्धतीने नवीन प्रयोग तिथं करून जसं आपण नॉर्थ ईस्टचा काही विकास आपण साधलेला गेला 5 वर्षात अशाच पद्धतीचा विकास घेणारा 5 वर्षात पण परत त्यातून काश्मीर कशा आपल्याकडे उभं राहणार अशा पद्धतीचे प्रयत्न तिथं चालू केलेले आहेत. जे रिझर्वेशन SC STला मिळत नव्हतं, महिलांना मिळत नव्हतं, अशा सगळ्या गोष्टी जर परत हिंदुस्थानाच्या घटनेप्रमाणे तिथं मला वाटतं ह्या सर्व सुविधा तिथं पोहोचवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे त्या निर्णयासंदर्भात काय मत, जनतेचं काय मत आहे आणि काही तिथं सूचना तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जर आणि काही सूचना मिळत असेल त्या सूचना तरी अवश्य पाठवाव्यात, आम्हाला सांगाव्यात. त्यामुळे या सूचनांची अंमलबजावणी आम्ही काश्मीरमध्ये करून काश्मीर परत या भारताचा अविभाज्य घटक आहे हे विकासाच्या माध्यमातून सिद्ध करून आपण सगळे पुढे जाणार आहोत. आणि या सगळ्या विषयाच्या माध्यमातून आपला देश हा एकत्र देशभक्ती देशाच्या संदर्भात आपण कशा पद्धतीने जागृत हे करून हा देश परत एकदा जे काय तुम्हाला सर्वांचं स्वप्न आहे परत त्या दुरुस्तीने जगाच्या दुरुस्तीने आज जात आहोत, वाटचाल करत आहोत माननीय मोदीच्या नेतृत्वामध्ये. आणि अशामुळे आपण तुम्हाला सर्वांचं सहकार्य जे काही विचार तुमचे असेल ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम जे काय तुम्हालाही करायचं आहे. तुमच्या मनात ज्या काही गोष्टी सांगायच्या असेल, काही सूचना द्यायच्या असेल ते सूचना तुम्ही अवश्य द्यावा. पण हे जे काय एक 3 ज्या गोष्टी आज परत हिंदुस्थान मागतो आहे हे आहे हे जे 357 कलम जे होतं अयोध्येचं राम मंदिर जे होतं तर हे आपला वेगळा मुद्दा आहे. तो मुद्दा पंतप्रधानांनी काल नव्हे केलं की पुढे याच्यामध्ये काही तर पॉलिटिक्स किंवा राजकारण येतं नाही. जो सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल ते सुद्धा व्यवस्थितपणे ते आपण सर्व मानायला तयार आहोत. हेही सगळं त्याच्यातून डे टू डे हिअरिंग आज होत आहे आणि मला वाटतं पुढच्या महिन्यापर्यंत हाही निर्णय पॉझिटिव्हली येणार असं वाटतं. आणि कॉमन सिव्हिल थोडा संपूर्ण देशात व्हावा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या देशात जर झाल्या तर आपला देश आणि विकासाच्या थोडं गतीने पुढं जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. माझ्याकडून जे काही तुम्हाला सांगायचं या विषयासंदर्भात ते सांगितलं आहे. तुमच्या काही सूचना असतील पुढे तुम्ही आम्हाला द्यावा अशी विनंती करतो आणि परत एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. माझी